भगीरथ भालकेंना महाविकास आघाडी स्वीकारणार का? तुतारीसाठी खासदार शरद पवार काय देणार निर्णय? काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना लोकसभेत दिलेल्या पाठिंब्यामुळे आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी मोठी रसिकेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ताब्यात असलेल्या याच मतदारसंघातून आता अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली इच्छा उघडपणे व्यक्त करून दाखवली. मात्र मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता राजकीय चित्र देखील बदलले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या ठिकाणांहून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. सलग तिसऱ्यांदा आमदार राहिलेल्या भारत भालके यांचं 2020 साली निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी भारत भालके यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भगीरथ भालके यांचा 3,500 मतांनी पराभव केला. यानंतर भगीरथ भालके यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील पराभव झाला. यानंतर विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या भगीरथ भालके यांनी BRS पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. परंतु तेलंगणामध्ये BRS पक्षाचा पराभव झाल्याने भालके पुन्हा महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत भालके यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला. याच ठिकाणीहून प्रणिती शिंदे यांना तब्बल 45,420 मतांचं लीड मिळालं. त्यामुळे भगीरथ भालके यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात येईल का अशी चर्चा सुरू आहे. मतदारसंघातील जनतेपासून नॉट रिचेबल राहिलेल्या भगीरथ भालकेंना जनता स्वीकारणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.